चल डोळे बंद करूया, प्रार्थना करू. पिता परमेश्वरा, प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही आज समही तुझ्या चरणाजवळ येतो आणि परमेश्वरा देवबाप्पा, आम्ही जे काही आज वचन घेऊ, आजच्या या वचनाद्वारे तुझ्या लेकरांना स्पर्श कर. आणि परमेश्वरा, तू आशीर्वाद देणारा देव आहे आणि आज तुझ्या लेकरांना कळू दे का देवा तुला काही अशक्य नाही, तू सर्व समर्थ आहे. या वचनाद्वारे प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित हो दे. पवित्र आत्मा तुम्हाला सहाय्य कर. पवित्र आत्मा तू आमच्याद्वारे बोल आणि प्रत्येक लोक जे ऐकत आहे ते प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित हो दे. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करते, आमेन. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये दिलेलं आहे का इस्रायल लोक कुठे होते? मिस्र देशामध्ये, फारोच्या गुलामगिरीमध्ये. कुठे होते? आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की ज्या वेळेस परमेश्वराने त्यांचं दुःख, त्यांचे त्रास ऐकले, त्यांचे कष्ट पाहिले, तेव्हा परमेश्वराने कुणाला निवडलं? मोशेला निवडलं. आणि मोशेला देव काय म्हटलं की तू ह्या लोकांना मिस्र देशातून बाहेर काढ. कुठून काढ? इस्रायल देशातून बाहेर काढ आणि मी जो देश सांगतो त्या देशामध्ये यांना घेऊन चल. वचन दत्तभूमी. कुठं? वचन दत्त. हा, वचन दत्तभूमी. दूध मध वाहण्याचा देश, कनान देश. आणि बायबल सांगतं की तो कनान राष्ट्र खूप आशीर्वादित राष्ट्र होता. कसा होता म्हणजे बायबल सांगतं की तो त्या ठिकाणी खूप अशी म्हणजे नाही का आशीर्वादित देश होता. आपण जर त्याच्याविषयी पाहिलं ना तर एका वचनामध्ये आपण बघूया, अनुवाद 8 अध्यायामध्ये, की तो देश कसा होता ते बघूया. पहिल्यांदा कसा होता तो देश? अनुवाद 8 अध्याय. या वचनामध्ये एक गोष्ट आपल्याला शिकायची आहे की आपण वाईट गोष्टी किंवा निगेटिव्ह गोष्टी याकडे पाहायचं नाही, जे पॉझिटिव्ह आहे त्याकडे पाहायला शिकायचं आहे. कारण तुम्ही कसं पाहता, तुम्ही कसं ऐकता, त्यावर तुमचे आशीर्वाद आहेत. काय आहेत? त्यावर आमचे काय आहेत? आशीर्वाद आहेत. आणि म्हणून आम्हाला कशा प्रकारे पाहायचं आहे? आम्हाला जे पॉझिटिव्ह आहे, जे विश्वासाचं आहे, जे देवापासून आहे, ते आम्हाला काय करायचं आहे? पाहायचं आहे. बघा, प्रभू म्हणतो, परमेश्वर या ठिकाणी म्हणतो अनुवाद 8 अध्यायामध्ये की जो देश परमेश्वराला इस्रायल लोकांना द्यायचा होता ती आशीर्वादित भूमी होती. ती दूध मध वाहण्याचा तो देश होता. आणि त्या देशाचं वर्णन कशा प्रकारे या वचनामध्ये केलेलं आहे आपण बघणार आहोत. अनुवाद 8 अध्याय आणि आपण वाचूया 6वं वचन. कोणतं वचन? 6वं वचन. 8 अध्याय 6वं वचन. परमेश्वर तुझा देव याच्या मार्गात चालायला, त्याचे भय धरायला तू त्याच्या आज्ञा पाळ. कारण परमेश्वर तुझा देव तुला चांगल्या देशात नेत आहे. तो पाण्याच्या ओव्हाळाचा देश आहे. तो पाण्याच्या ओव्हाळांचा देश आहे. त्याच्या खिंडीत परमेश्वर तुझा देव तुला चांगल्या देशात, त्याच्या खिंडीत डोंगरात झरे पाझरतात. काय होतात झरे? हा, 8वं वचन. तो गव्हाचा, सातूचा, द्राक्षवेलाचा, अंजीर झाडांचा, डाळिंबांचा देश आहे. तो जैतुनाच्या झाडांचा, मधाचा देश आहे. त्या देशात तुला काही उणीव पडणार नाही. प्रेज द लॉर्ड. त्या देशात तुला काही उणीव न पडता तू भाकर खाशील. त्यात तुला काहीच उणीव पडणार नाही. त्या देशाचे धोंडे सुद्धा लोखंड आहे. त्या डोंगरातून तुला तांबे खडून काढता येईल. तू खाऊन तृप्त व्हावे म्हणून परमेश्वर तुझा देव चांगला देश तुला दिला, त्याबद्दल तू त्याला धन्यवाद करावे. कशा प्रकारचा तो देश होता? डाळिंबांचा देश, मधाचा देश, पाण्याच्या ओघळांचा देश, जिथं बायबल सांगतं की तिथं तुला कोणत्याच गोष्टीची कमतरता पडणार नाही. तू खाऊन तृप्त व्हावे आणि परमेश्वरला धन्यवाद करावे, अशा देशामध्ये परमेश्वर तुला नेत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की परमेश्वराने त्यांना वचन दिलं का मी तुम्हाला गुलामगिरीतून काढून त्या वचन दत्तभूमीत नेत आहे. पण बायबल सांगतं की तो 11 दिवसाचा प्रवास होता. किती दिवसाचा? 11. पण त्यांना 40 वर्ष लागले. का 40 वर्ष लागले माहितीये? कारण त्यांचा पूर्ण देवावर विश्वास नव्हता. ते थोडे चालले का ते म्हणायचे ना आम्हाला इथंच राहायचे, खूप चालून थकलो. थोडं पुढे गेले का त्यांना ताण लागायची. तेव्हा त्यांना आता आम्हाला खूप ताण लागली, काय देवाने आम्हाला ताण मारायला आणलं का काय. थोडं पुढे गेले का भूक लागायची. बाई इथं भूकच, जेवणच नाहीये. मिसरमध्ये आम्ही तर चुलीजवळ बसून आम्ही भाकरी खात होतो, मांस खात होतो, मटण खात होतो. अशा प्रकारे ते, आणि तिथं त्यांना
ते देवाविषयी कुरकुर करायचे. त्यांनी हा दृष्टांत ठेवला नाही की मला देव वचनदत्त भूमीत नेत आहे, आशीर्वादाच्या भूमीत नेत आहे. प्रेज लॉर्ड. आणि ठीक आहे, असं करता 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 बरेच वर्ष गेले आणि एका देशाजवळ ते पोहोचले. त्या ज्या देशात ते जाणार होते त्या देशापर्यंत ते पोहोचणार होते. आता पोहोचणार होते तर मग ते लोक काय म्हटले मोशेला, असं एक काम कर, तू पहिल्यांदा आपले काही लोक त्या देशामध्ये हेरण्यासाठी पाठव. काय करण्यासाठी? म्हणजे काय पाठव तिथं? जासूस किंवा काय म्हणतात इंग्लिशमध्ये तिथं हेरण्यासाठी जासूसला काय म्हणतात? हा, त्यांना तू पाठव. प्रेज लॉर्ड. तर त्यांना तिथं पाठव आणि तू काय कर, ते देश सगळं ते पाहतील. तो देश कसा आहे, तिथले लोक कसे आहेत, त्यांची घरं कशी आहेत, नाही का, कशा प्रकार. कारण की जर आपण डायरेक्ट त्या देशामध्ये प्रवेश केला आणि त्या लोकांनी आपल्याला मारून टाकलं तर पहिल्यांदा ते रस्ते कुठून आपण गेला पाहिजे, कुठून नाही गेला पाहिजे, सगळ्या गोष्टीची चौकशी करण्यासाठी पहिले त्या मोशेला काय म्हटले, तू काही लोकांना पाठव. आणि मग बायबलमध्ये दिले का इस्रायल लोकांनी, ह्या मोशेने काय केलं, इस्रायल लोकांच्या त्यांच्या पूर्ण त्यांच्या इस्रायल लोकांचे 12 वंश होते. किती वंश होते? 12 वंशामधून 12 लोक त्यांनी निवडले. किती लोक? 12 लोक निवडले. आणि मोशे म्हटलं असं करा, आता तुमच्या एक एक राष्ट्रातून मी 12 लोक घेतलेले आहेत. आता हे 12 लोक कुठे जातील? त्या कनान राष्ट्रामध्ये. कुठे जातील? कनान राष्ट्रामध्ये. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की हे लोक कनान राष्ट्रामध्ये जायला निघाले. बघा पुढचं वचन आपण वाचूया. अनुवाद 8व्या अध्यायामध्ये, जी सर्व आज्ञा मी आज तुला आज्ञापितो ती आचारायला तुम्ही पाळा. एकच मिनिट, ही आपण 8वं वचन वाचते ना. आपण कोणतं वाचणार होतो? 8वं. नाही नाही नाही, नाही नाही नाही, ते वाचलं आपण. बायबलमध्ये दिलेलं आहे की ह्या मोशेने किती लोकांना पाठवले तिथे? 12 लोकांना. ते वचन आपण काढूया. आणि गणना 13 अध्यायामध्ये, गणना 13 अध्यायामध्ये आता 12 लोकांना कसं पाठवलं आपण वचनात बघूया. गणना 13 अध्याय काढूया आपण वचन. आणि परमेश्वर मोशेशी बोलला, जो कनान देश मी इस्रायलच्या संतानास देतो तो त्यांनी हेरावा म्हणून तू माणसे पाठव. तुम्ही त्याच्या वडिलांच्या प्रत्येक वंशातला एक एक माणूस पाठवावा. तो प्रत्येक माणूस त्याच्यातला अधिकारी असावा. मग यहोवाच्या आज्ञाप्रमाणे मोशेने त्यांना पारणाच्या रानातून पाठवले. ते सर्व मनुष्य इस्रायलच्या संतानाचे मुख्य होते आणि त्यांची नावे ही. आता किती लोक पाठवले त्यांनी? 12 लोक. इस्रायलच्या 12 राष्ट्रापासून एक एक घेतला, एक एक राष्ट्रापासून एक एक घेतला आणि त्यांनी 12 लोक निवडले. आणि त्यांनी कोणता देश हेरायला पाठवला? कनान राष्ट्र. पहिल्यांदा आपण पाहिलं की कनान राष्ट्र कसा होता, किती आशीर्वादित होता. तिथं लोखंड सुद्धा, तांबे सुद्धा खणून काढता येतील तुला. तो डोंगर पाझरणारा देश होता. तो डाळिंबांचा फळं वाहणारा, फळं देणारा देश होता. दूध मध वाहणारा देश होता. अशा प्रकारे देश परमेश्वर त्यांना देत आहे. पण आता इथं पोहोचल्यानंतर हे लोक स्वतः म्हणत होते की आमचे काही लोक पुढे जाऊ द्या, तो देश पूर्ण त्याची पाहणी करू द्या आणि नंतर त्यांनी आल्यानंतर आपल्याला जे वृत्तांत सांगतील, हा देश कसा आहे, आम्हाला कसं जायचं आहे, मग त्याप्रमाणे आपण पुढे जाऊया. आणि मग 12 लोक त्यांनी निवडले आणि 12 लोकांना त्यांनी काय केलं, तिथं पाठवले. आणि नंतर 17 वचनामध्ये मग ती 12 लोक गेल्यानंतर काय झालं बघा. मग मोशेने त्यांना कनान देश हेरायला पाठवले. तेव्हा त्यांना सांगितलं की तुम्ही इकडून तिकडे दक्षिण प्रदेशात जाऊन डोंगराळ प्रदेशात चढून जा. आणि हा देश जो कसा आहे, त्यात राहणारे लोक सबळ किंवा दुर्बळ आहेत, थोडे किंवा पुष्कळ आहेत. आणि ज्या भूमीवर ते राहतात ती कशी आहे, बरी आहे किंवा वाईट आहे. ज्या नगरात ते राहतात ती कशी आहे, ते छावणीत राहतात की किल्ल्यामध्ये राहतात, ती जमीन कशी आहे, सुपीक आहे का नापीक आहे, तिच्यातली झाडे आहे किंवा नाही. तुम्ही धीर धरा आणि देशातल्या फळातून काही फळे घ्या. आणि ते दिवस द्राक्षांच्या पहिल्या पिकाचे होते. कोणते दिवस होते ते?
आणि बायबलमध्ये दिलेलं आहे का तुम्ही सगळे जाऊन चौकशी करा, खरंच ते झाडाफळांचा देश आहे का, तिथले जमीन नापीक आहे का सुपीक आहे, ते लोक थोडे आहेत का पुष्कळ आहेत, ते किल्ल्यात राहतात का नगरात राहतात, सगळ्या गोष्टींची चौकशी करून या. आणि हे लोक तिथे नगरात गेले आणि गेल्यानंतर सगळ्या गोष्टींची चौकशी केली त्यांनी. सगळं तो घेरला. तिथं गेले असतील, समजा आम्ही दुसऱ्या राष्ट्रातले लोक किंवा पाहुणे म्हणून आलो, असं जसं आपण अमेरिकेला जातो किंवा एखाद्या दुबईला जातो तर आपण कसं आपण वेगळ्या देशाचे आहोत काहीतरी आपण पाहण्यासाठी जातो, तसं हे लोक तिथं हेरायला किंवा पाहायला म्हणून चौकशीला तिथं गेले. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे का ते गेल्यानंतर त्यांनी सगळं पाहिलं, सगळं चांगलं आहे. बायबल सांगतो त्यावेळेस डाळिंबांचा सीझन होता. काय होता? आणि सगळं चांगलं होतं. आता बघा परमेश्वराने त्यांना अगोदरच अनुवाद 8 मध्ये पाहिलं, दाखवलं होतं की परमेश्वर त्यांना किती भारी देशामध्ये नेणार होता. पण तरी पण यांनी काय केलं की ह्या लोकांनी जे 12 लोक पाठवणार आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यांनी परमेश्वराने वचन दिलं होतं मोशेला का इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढ आणि मी सांगतो त्या देशात त्यांना घेऊन जा. काय कर? आणि अनुवाद 8 मध्ये सांगितले की तो देश किती आशीर्वादित होता. बघा विचार करा. आणि मग तिथं गेल्यानंतर हे लोक काय म्हणतात ना, काही 12 लोकांना पुढे पाठवा. कसं आहे, तिथली जमीन सुपीक आहे का नापीक आहे, तिथं झाडं कशी आहेत, ते लोक किल्ल्यात राहतात का कसे राहतात, देवाने सगळं सांगितलं होतं. पण यांना विश्वास कशावर? जे डोळ्यांनी लोक पाहतात त्याच्यावर, देवाच्या वचनावर नाही. आणि म्हणून पुढं काय झालं माहिती का, मग त्यानंतर हे लोक गेल्यानंतर मग सगळे हे 12 लोक आहे ना तो देश शिरून परत आले. बायबल सांगतं तिथले डाळिंब इतके भारी होते किंवा द्राक्ष असे होते का त्या द्राक्षाचा एक वेल असं 2 जणांनी उचलून आणला होता. इतके मोठे मोठे द्राक्ष होते. आणि बघा बायबलमध्ये दिलेलं आहे पुढच्या वचनामध्ये की 25 मग 40 दिवस संपल्यावर हे देश शिरून माघारी आले आणि ते पारणाच्या रानातल्या कादेशात मोशेकडे, अहरोनाकडे आणि इस्रायलच्या संतानाच्या साऱ्या मंडळीकडे चालत आले. तेव्हा त्यांनी त्यांच्या जवळ सर्व मंडळीजवळ वर्तमान आणले. त्यांनी काय आणलं? हा. आणि त्यांनी देशातली फळे त्यांना दाखवली. त्यांनी फळं पण घेऊन आले आणि एक वर्तमान आणलं. काय आणलं? म्हणजे एक बातमी आणली देशाविषयी. बघा काय बातमी आणली. 27 आणि त्यांनी झालेला वृत्तांत त्यांना सांगून म्हटले, ज्या देशात तू आम्हाला पाठवले तिथे आम्ही पोचलो आणि खचित ते दूधमध वाहनाचा असलेला देश आहे आणि ही त्यातली फळे आहेत. परंतु देशात राहणारे लोक बलवान आहेत. तिथली नगरे तटबंदीची फार मोठी आहेत. आणखी तिथे अनाकांचे वंशज आम्ही पाहिले. दक्षिण प्रदेशात अमालेक राहतो. हित्ती, इबुसी, अमोरी डोंगराळ प्रदेशात राहतात आणि कणानी समुद्राजवळ यार्देनीच्या काठी राहतात. कोण लोक कुठे राहतात सगळं वृत्तांत त्यांनी आणलं. ठीक आहे. आणि पुढचं वचन अजून काय बघा. मग काले मोशे समोर लोकांना शांत करून म्हणाला, आपण वर जाऊन तो देश वतन करून घेऊ, कारण आम्ही तो हस्तगत करायला शक्तिमान आहे. तथापि जे मनुष्य त्यांच्या बरोबर वर गेले होते त्यांनी म्हटले, आम्ही या लोकांवर चाल करून जायला समर्थ नाही, कारण ते आम्हापेक्षा बलवान आहे. प्रेझ लॉर्ड. किती लोकांना पाठवलं होतं? 12 लोकांना. आता बायबल सांगतं की कालेब आणि यहोशुआ जे होता यांनी सांगितलं का सगळं ठीक आहे आणि देव आमच्या बरोबर आहे आणि आम्ही तो देश वतन करून न्यायला समर्थ आहोत. काय आहोत? पण हे बाकीचे जे लोक होते 10 लोक ते म्हटले की हा देश आम्ही हेरायला काय म्हटले बघा. जो मनुष्य त्यांच्या बरोबर होते त्यांनी म्हटले, आम्ही त्या लोकांवर चाल करून जायला समर्थ नाही, कारण आम्हापेक्षा ते बलवान आहेत. बाकीचे 10 लोक म्हटले, आम्ही समर्थ नाही कारण ते बलवान काय आहेत ते. बरं मला एक सांगा, त्यांना देश कोण देणार होता? तो देव देणार होता. मग देव त्यांच्या बरोबर रात्री अग्निस्तंभ बनून होता, दिवसा मेघस्तंभ बनून होता. आणि आता हे लोक काय म्हणतात
की आम्ही तो देश हस्तगत करायला समर्थ नाही, कारण ते लोक काय आहेत? बलवान. काय आहेत? दोन लोक म्हणतात की नाही, देव आम्हाला हा देश देईल, आम्ही हा देश वतन करून घ्यायला समर्थ आहोत. पण पुढच्या वचनात काय झालं बघा, पुढे मग 32 वचन. मग त्यांनी जो देश हेरला होता त्याविषयी त्यांनी इस्रायलच्या संतानाकडे वाईट वर्तमान आणले. ते म्हणाले, जो देश आम्ही इथून तेथून हेरीत फिरलो तो देश त्यातल्या राहणाऱ्यांना खाऊन टाकणारा आहे, आणि त्यात जे लोक आम्ही पाहिले ते सर्व धिप्पड मनुष्य आहे. तिथे महाकायापासून झालेले अनाथांचे वंशज महाकाय आम्ही पाहिले, तेव्हा आम्ही स्वतःच्या दृष्टीने नाकतोडे असे होतो व त्याच्या दृष्टीने आम्ही तसेच होतो. बघा, हे बाकीचे 10 लोक काय म्हटले माहिती का? लक्षपूर्वक ऐका. आम्ही देश तो पाहिला, पण तिथले लोक ना अनाथांचे वंशज आहेत, राक्षसासारखी लोक तिथे राहतात. कसे लोक राहतात? राक्षस लोक असल्यासारखे तिथे राहतात, आणि आम्ही त्यांच्या दृष्टीने नाकतोड्यांसारखे आहोत. आमच्यात तेवढी ताकद नाही, आमच्यात तेवढी हिंमत, आम्ही काय जाऊ शकत नाही, कारण तो आम्हाला तो देश खाऊन टाकणाऱ्यासारखा आहे, मारून टाकेल म्हणायला आम्हाला तिथं पोहोचल्यावर. मग आता हे लोक रात्रभर रडायला लागले. 10 लोकांच्या बातमीवर त्यांनी विश्वास ठेवला, 2 लोकांच्या गोष्टीवर विश्वास नाही ठेवला. मग ते 2 लोक म्हणत होते, अरे जे होईल ते होईल, देव आपल्या बाजूने, देवाने आपल्याला तो देश द्यायचं ठरवलाय, देवाने आपल्याला वचन दिलंय, आणि म्हणून आतापर्यंत देवाने मिस्र देशातून आम्हाला बाहेर काढून या 40 वर्षापासून आम्हाला देवाने तो देश देण्यासाठी इथपर्यंत घेऊन आलेला आहे, आणि आता माघार घेऊ नका. पण हे लोक काय म्हटले? नाही, तिथले लोक काय आहेत? धिप्पाड आहेत, त्यांच्या पुढे आम्ही कसे आहेत? नाक तोड्यासारखे. प्रेज लॉर्ड. ते लोक आम्हाला मारून टाकतील. बघा, ते बायबल सांगतं की ते रात्रभर रडले. काय झाले ते? बघा पुढच्या वचनात, मग 14 वचन, मग सारी मंडळी मोठा गळा काढून रडली. बापरे. आणि लोक रात्रभर रडले. काय झाले ते? रात्रभर गळा काढून. कसं रडतं माहिती का? गळा काढून. आता आमचं काय होईल? आता आम्हाला तिथे गेल्यानंतर लोक मारून टाकतील ना, आम्ही जिवंत राहणार नाही ना. प्रेज लॉर्ड. आणि बायबल सांगतो ती गळा काढून रडले. आणि इस्रायलच्या सर्व संतानांनी मोशेच्या विरुद्ध आणि अहोरोनाच्या विरुद्ध कुरकुर केली, आणि सगळ्या मंडळीने त्यांना म्हटले, आम्ही मिस्र देशात मेलो असतो किंवा याच रानात मेलो असतो तर किती बरे झाले असते. काय म्हणतात ते? मिस्र देशात मेलो असतो तर बरं झालं असतं, रानात मेलो असतो तर बरं झालं असतं, मग पुढे का जात नाही तुम्ही मारायला? काय म्हणत होत्या? बघा पुढच्या वर्षामध्ये. आणि मग काय झालं? आणि मग तिथे बघा पुढे काय बोलतात ते, आणि तिथे महाकायापासून झालेले अनाथांचे वंशज आणि महाकाय आम्ही पाहिले, तेव्हा आम्ही स्वतःच्या दृष्टीने नाही. पुढे काय झाले? 3रं वचन. हा, पुढे वाचूया. आपण 14 अध्याय वाचत आहे. 3रं वचन, मग परमेश्वर आम्हाला कशाला या देशाकडे आणीत आहे? आम्ही तलवारीने पडावे म्हणून काय? आमच्या बायका, आमची लेकरं लूट अशी होतील. मिस्रात परत जावे हे आम्हाला बरे नाही काय? आणि ते एकमेकांस म्हणाले, आपण पुढारी नेमू आणि मिस्रात माघारी जाऊ. प्रेज लॉर्ड. त्यांनी काय ठरवलं? परत दासपणात जायचं. काय ठरवलं त्यांनी? आपण पुढारी नेमू आणि मिस्रात परत माघारे. देवाने त्यांना काय दिलं होतं? वचन दिलं होतं. कशा प्रकारचा देश होता? आणि किती सुंदर देश होता. पाण्याचा ओघळांचा देश, डोंगर पाझरणारा देश, डाळिंबांचा आणि अनेक फळांचा देश, दूध मध वाहण्याचा देश. आणि ह्या लोकांनी काय केलं? मिस्रात मागे परत जाऊ, पुढारी नेमून. म्हणजे आज लोक आम्हाला देवापासून मागे फिरवण्यासाठी किंवा पुन्हा सैतानाच्या मध्ये अडकण्यासाठी आम्हाला काय करतात माहिती? चुकीचं वर्तमान सांगतात. काय सांगतात? यांनी चुकीचं वर्तमान सांगितलं ना, पण बायबलमध्ये दिलेलं आहे. यहोशुआ त्यांना काय म्हटलं बघा. मग मोशे आणि अहोरण आणि इस्रायलच्या संतानाच्या समुदायाच्या सर्व मंडळी पुढे ते उबडे पडले. काय पडले ते? उबडे पडले. आणि नूनाचा मुलगा यहोशुआ
आणि यफुन्नेचा मुलगा कालेब जो देश हेरण्यातले होते त्यांनी आपली वस्त्र फाडली आणि इस्रायलच्या संतानाच्या सगळ्या मंडळीशी ते बोलले. ते म्हणाले, आम्ही जो देश हेरायला इथून तिथून त्यात फिरलो तो फार चांगला देश आहे. यहोवा आम्हाविषयी संतुष्ट असला तर तो आम्हाला त्या देशात नेईल आणि तो दूध मध वाहणारा आणि दूध मध वाहत असलेला देश आम्हाला देईल. केवळ परमेश्वराविरुद्ध बंड करू नका आणि पुढचं काय, देशातल्या लोकांना तुम्ही भिवू नका, कारण ते आमची भाकर असे आहेत आणि त्यांचा आसरा त्यांच्याकडून काढला आहे आणि परमेश्वर आमच्या संगती आहे, त्यांना भिवू नका. प्रेज द लॉर्ड. यहोशुआ, कालेब ह्या लोकांना शिकवतायत की आम्हाला तो देश परमेश्वराने दिलेला आहे. ती लोक आमची भाकर आहे. परमेश्वर आमच्याविषयी संतुष्ट असला तर त्या देशात आम्हाला नेईल. फक्त देवाविरुद्ध कुरकुर करू नका. काय करू नका? प्रेज द लॉर्ड. आता तुम्हाला माहितीये का, हा जो देश परमेश्वर त्यांना देणार होता, तिथले लोक कसे होते माहिती तुम्हाला? माहितीये? काढा बरं, आपण काढूया एका वचनामध्ये. गणना काढूया आपण. अनुवाद 18 अध्याय. अनुवाद 18. कसे ते लोक तिथले होते बघा. अनुवाद 18 अध्याय काढूया आपण वचन. अनुवाद 18. आता तिथले लोक कसे होते आपल्याला बघायचं आहे. प्रेज द लॉर्ड. अनुवाद 18 अध्याय आणि 9 वचन. परमेश्वर तुझा देव जो देश तुला देतो तेथे पोचतील किंवा तिथल्या राष्ट्रांच्या ओंगळ कर्माप्रमाणे करायला शिकू नको. बघा 10 वचन. त्यांचं ओंगळ कर्म काय आहे? आपल्या मुलास किंवा आपल्या मुलीला अग्नीत घालून काढायला देवप्रश्न पाहणारा, शकुन मूर्त पाहणारा किंवा तांत्रिक किंवा चेटकी करणारा तो देश आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या लक्षात येतंय हा देश कसा होता? परत आपल्या मुलीला अग्नीत घालणारा म्हणजे होमार्पण त्यांच्या देवाला यज्ञ कशाचं देत होते? स्वतःच्या लेकरांचं. लक्षपूर्वक ऐका, मला तुम्हाला हे वचन का सांगायचं आहे. आणि शकुन मूर्त पाहणारा आणि मांत्रिक किंवा चेटकी करणारा जो देश होता, जो देश परमेश्वर त्यांना देणार होता, ते देश कसा होता? मांत्रिक किंवा चेटकी किंवा आपल्या देवाला बळी देणारा, आपल्या लेकरांचा. आणि पुढचं वचन बघा 11. किंवा मंत्र टाकणारा, भूतांची मसलत विचारणारा किंवा जादूगर किंवा मेलेल्यांजवळ विचारणारा असा कोणी तुम्हामध्ये सापडू नये. अशा प्रकारे तो देश होता. आता मला सांगा, आता हे लोक त्यांचा देश घ्यायला इथं गेले, मग त्यांच्यावर चेटकी करू शकत नव्हते का? तंत्रमंत्र करू शकत नव्हते का? त्यांच्यावर जादूगिरी करू शकत नव्हते का? हा देशच तसा होता. ज्या लोकांचा देश हे लोक घेणार होते, परमेश्वर त्यांना अगोदर सांगून ठेवतोय का ज्या देशामध्ये मी तुम्हाला नेत आहे तिथं तू पोचशील, तिथल्या राष्ट्रांच्या ओंगळ कर्माप्रमाणे करायला तुम्ही शिकू नका. कारण तो लोक भूतग्रस्त, काय भूतांचा किंवा आपल्या मुलांना अग्नीत घालणारा आहे, शकुनमूर्त पाहणारा आहे, तंत्रमंत्र करणारा आहे, चेटकी करणारा आहे. मग ह्या लोकांना असं का वाटलं नाही का हे लोक आमच्यावर तंत्रमंत्र करतील? किंवा परमेश्वराला हा देश द्यायचा होता त्यांना, परमेश्वराने का विचार केला नाही, अरे ह्या लोकांवर हे लोक तंत्रमंत्र करतील, चेटकी करतील, भूताटकी करतील? कारण परमेश्वर आपला मोठा आहे त्यांच्यापेक्षा. परमेश्वर आपला सर्व समर्थ आहे. परमेश्वरापुढे या गोष्टी भस्म होतात. म्हणून परमेश्वर त्यांच्या पुढे अग्नी रूपामध्ये किंवा रात्री अग्नीने आणि दिवसा मेघस्तंभ म्हणून त्यांच्या बरोबर होता. आज पण आम्ही मगाशी वचन वाचलं, एक शुभ वर्तमान, काय यौवन शुभ वर्तमान 4 अध्याय 15 वचनामध्ये, जो कोणी येशू देवाचा पुत्र आहे असा पत्करी देव त्याच्यामध्ये राहील आणि तो देवामध्ये राहील. मी हे वचन वाचत असताना मी म्हटलं का अशा प्रकारचा हा देश तो होता.
मग ह्या लोकांनी किती घाबरलं पाहिजे होतं का मी हा देश आम्ही इथे राहायला जाऊ, हा देश आम्ही ताब्यात घ्यायला जाऊ, हे आमच्यावर तंत्रमंत्र करतील, हे आमच्यावर काय करतील, आमच्यावर तंत्रमंत्र करतील. यांनी घाबरायला पाहिजे होतं ना, घाबरायला पाहिजे होतं ना. प्रेज लॉर्ड. पण बायबल मध्ये दिलेलं आहे की पुढे याचा कुठं उल्लेख नाही केला. ते एवढंच म्हटले का ते राक्षस वृत्तीचे आहेत किंवा ते महाकाय अशा आहेत, आम्ही त्या धिप्पाड अशा आहेत, आम्ही त्यांच्या पुढे नागतोडांसारखे दिसतो. पण यहोशुआ त्यांना म्हटला, कालेब त्यांना म्हटला का तुम्ही एवढाच विश्वास ठेवा का देवाला तो देश आम्हाला द्यायचा आहे. देव आमच्या बरोबर संतुष्ट असला तर देव आम्हाला त्या देशात घेऊन जाईल, देव आमचं युद्ध लढेल, देव आमच्या बरोबर आम्हाला विजय देईल, तो देश आम्हाला मिळवून देईल. कारण देवाने आम्हाला वचन दिलेलं आहे, हा देश मी तुला देईल. म्हणून आज एकच गोष्ट ऐकून घ्या, कोणतीच गोष्ट आमच्यावर येणार नाही. आज प्रभू येशू ख्रिस्त याच्यामध्ये होता का तेव्हा? हा, प्रभू येशू ख्रिस्त होता इथं कुठं? आता तर आम्ही येशूच्या काळातले लोक आहोत. बायबल सांगते नियमशास्त्र येशू मोशेच्या द्वारे आले, कृपा आणि सत्य येशूच्या द्वारे आले. आता आम्ही कृपाच्या वेळेतले लोक आहोत. आता हा काळ जो आहे तो कृपेचा काळ आहे. कोणता काळ आहे? हे लोक जेव्हा येशू त्यांच्या बरोबर देहरूपात आला पण नव्हता आणि असा देश ते घ्यायला जात होते जिथं चेटकी, मंत्र, तंत्र, विद्या सगळं त्या ठिकाणी ते लोक करणारे होते. ह्या लोकांना काय भीती नसेल वाटली, अरे जर आम्ही आमचा देश हेरायला आलोय तर आमच्यावर किती जादूटोणा करतील, किती चेटकी करतील, किती तंत्रमंत्र करतील, आमच्या विरोधात काय काय गोष्टी करतील. पण नाही, त्यांना एक विश्वास होता का देव आमच्या बरोबर आहे. देवाने आम्हाला वचन दिलेलं आहे का तो देश मी तुम्हाला देईन. तो अगदी सुपीक पाण्याचा, ओहळांचा होता, तो फळांचा होता, तो दूधमध वाण्याचा होता, तिथले डोंगर पाणी पाजरत होतं, अगदी हिरवगार. देव आम्हाला अशा आशीर्वाद देवाला आम्हाला द्यायचा आहे. प्रेज लॉर्ड. देवाला आम्हाला काय द्यायचं आहे? अशा आशीर्वाद द्यायचा आहे. पण आम्हाला 10 लोक काय बोलतील त्यांच्या बातमीकडे लक्ष द्यायचं. जे 2 लोक म्हणतील का देव आमच्या बरोबर असेल तो देश आम्हाला देईल. प्रेज लॉर्ड. जर देव आमच्या बरोबर असेल तर देव आम्हाला तो देश देईल. आम्हाला वाईट वृत्तांकडे किंवा वाईट बातमीकडे आमचे कान द्यायचे नाही. 10 लोक काय म्हणत होते? आम्ही समर्थ नाही, आम्ही परत मिसर देशामध्ये जाऊ. प्रेज लॉर्ड. आम्ही परत मिसर देशामध्ये जाऊ. पण 2 लोक म्हणत होते का देव आम्हाला त्या देशात. प्रेज लॉर्ड. हालेलुया. बघा आपल्याला देव एकच शिकवत आहे का तो देश अशा प्रकारे होता, चेटकी करणारा, तंत्रमंत्र करणारा, जादूटोणा करणारा. पण देवाच्या लोकांवर काही चालणार नाही. देवाच्या लोकांवर काही, त्या येशूच्या अगोदर जर चाललं नाही तर आमच्यावर पण चालणार नाही. कारण आता येशू आमच्यामध्ये आहे. येशू आमच्या मध्ये. फक्त आम्ही काय ऐकतो, आम्ही काय पाहतो, या गोष्टीकडे आम्ही लक्ष द्यायचं आहे. जर आम्ही ऐकलं का याने तुला असं केलंय, त्याने तुला तसं केलंय, तर आमच्यामध्ये जो भीतीचा आत्मा आहे सैतान त्याच्याद्वारे आमच्या जीवनामध्ये आम्हाला भ्रमित करेल. काय करेल? काय करेल? भ्रमिष्ट ठेव करेल तो. म्हणून पोकळ भूलताप आपण मगाशी ऐकलं, जे माणसांचं संप्रदाय, जे काही तुम्हाला हिरावून घेणारी गोष्ट प्रेसितपोल म्हणतो त्याकडे लक्ष देऊ नका. प्रेज लॉर्ड. लक्षात आलं तुमच्या? हे लोक कुठे चालले होते? वचनदत्त भूमीमध्ये. 12 लोकांना त्यांनी पाठवलं. 2 लोक म्हटले नाही त्या देशामध्ये आम्हाला आमचा देव घेऊनच जाईल. पण 10 लोक काय म्हटले? आम्ही समर्थ. आणि कशा तो देश होता? जादूटोणा करणारा. त्याच्यामध्ये राहणारे लोक कसे होते? तंत्रमंत्र करणारे, चेटकी करणारे, भूतांना प्रश्न विचारणारे. मग ह्या लोक तिथं राहायला जाणार होते. यांनी किती घाबरायला पाहिजे होते. पण एकच गोष्ट ठेवा, ही अशा गोष्टी आमच्यावर प्रबळ होणार
कारण देव आमच्या बरोबर आहे. प्रेज लॉर्ड. प्रार्थना करूया. पिता परमेश्वरा, धन्यवाद देते, तुझे उपकार मानते की आज प्रभू, आज या वचनाद्वारे आम्ही शिकलो का इस्रायल लोकांना तू कनान राष्ट्रामध्ये घेऊन गेला, वचनदत्ती भूमीमध्ये 20व्या देशामध्ये घेऊन गेला. प्रभू आज आम्ही प्रार्थना करत आहे, येशू आमचा विसावा आहे, पण देव बाप्पा आम्हाला जे योग्य आहे ते पाहायला शिकव, जे योग्य आहे ते ऐकायला शिकव आणि आम्हाला तुझ्याबरोबर विश्वासात चालायला शिकव. देव बाप्पा आज जे कोणी वचन ऐकतील त्यांना सर्व त्यांच्यातलं अज्ञान निघून जाऊ दे, कारण तू हर एक बंधनातून मोकळं करणारा देव आहे. तुझ्या लेकरांना डोळ्यातल्या बुबलाप्रमाणे सांभाळणारा देव आहे. तुझ्या लेकरांचा आश्रय करणारा तू देव आहे. आज वचनामध्ये पाहिलं का जरी तो कनान राष्ट्र अशा प्रकारे होता, पण प्रभू तू म्हटला का त्या लोकांच्या चालीरीतीप्रमाणे तुम्ही शिकू नका, कारण अशामुळं त्या देशाला मी पूर्णपणे नष्ट करत आहे. म्हणून देवबाप्पा आम्ही प्रार्थना करतो की तुझ्या लोकांवर कोणत्याही प्रकारे तंत्रमंत्र आणि चेटकी भाणामती चालणार नाही, कारण तू त्यांचं रक्षक आहे. आज वचनामध्ये आम्हाला कळालेलं आहे का देवबाप्पा आमचा विश्वास आहे की आज जे कोणी वचन ऐकतील ते प्रत्येक आशीर्वादित होईल. धन्यवाद प्रभू, धन्यवाद पवित्र आत्मा. हे सर्व वचनांद्वारे तुझ्या लेकरांना आशीर्वादित कर. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करते. आमेन. प्रेज लॉर्ड.